मोबाईल टॉवरमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात अशी भीती नागरिकांमध्ये असल्यामुळे भरवस्तीत मोबाईल टॉवर उभारण्यास नागरिकांचा कडाडून विरोध असतो। आज कोल्हापुरातील शुक्रवार पेठेत मस्कुती तलाव रोडवर भरवस्तीत गुणेबोळ इथं इंडस टॉवर्स लिमिटेड या खासगी मोबाईल कंपनीचा टॉवर उभारण्याचं काम आज पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आलं। मात्र या टॉवर्स उभारणीला नागरिकांनी तीव्र विरोध केल्यानं या परिसरात दिवसभर तणावाचं वातावरण होतं। पुणे इथं विभागीय कार्यालय असणाऱ्या इंडस टॉवर्स कंपनी या खासगी कंपनीच्या वतीनं उंच इमारतीवर टॉवर्स उभारले जातात। शुक्रवार पेठ मस्कुती तलाव रोड गुणेबोळ इथं संदीप खोत यांच्या मालकीच्या इमारतीवर 1 टन वजनाचा आणि 25 फूट उंचीचा टॉवर उभारणीचं काम हाती घेण्यात आलंय। हे काम कंपनीच्या वतीनं पोलीस बंदोबस्तात सुरू असतानाच नागरिकांनी या टॉवर उभारणीला कडाडून विरोध केला। हा संपूर्ण परिसर दाट नागरी वस्तीचा आहे। तसंच या इमारतीचा शेवटचा मजला संबंधित मिळकत धारकानं बेकायदेशीररित्या बांधलाय असा आक्षेप घेत नागरिकांनी या टॉवर उभारणीला कडाडून विरोध केला। दुसरं म्हणजे जर टॉवर कोसळला उद्या तर तो त्या बिल्डिंगच्या क्षेत्रफळातच पडणार का आजूबाजूच्या इमारतींना धोका होणार आहे। बरं, तिसरं म्हणजे काय आहे, सर्वसाधारण ह्याच्यापासून काही ठराविक अंतरावरती समोर घरं नको असतात असा नियम आहे, तो नियमात यांनी पालन केलं आहे काय। चौथं म्हणजे कंप्लिशन सर्टिफिकेट या बिल्डिंगचं पूर्ण घेतलेलं आहे काय। अमलगमेशन म्हणून नोंद असेल पण कंप्लिशन सर्टिफिकेट मिळालेलं नाही अशी आमची माहिती आहे म्युन्सिपालिटीकडून। की त्याच्या खाली घर आहेत आमची। हां त्याची परवानगी तुम्ही घेतली आहे? बरं, ही बिल्डिंग सगळी जुनी घर आहेत। हे घर माझं जुनं आहे, ह्यांचं घर जुनं आहे। हे टावर किती उंचावर आहे त्याच्या खाली आम्ही राहतो। जीवित हाती झाली तर तुम्ही पैसे देणार, जीव परत देणार आहे का तुम्ही? गेलेला जीव परत देणार आहे का हा भरून देणार आहे माणूस? हा आणि आमच्यात लहान मुलं आहेत, दमेकरी माणसं आहेत इथं। दाट वस्ती आहे ही सगळी दाट, आणि तो स्वतः काय करणार, राहणार नाही इथं, असं बोंबलत दुसऱ्याला देऊन जाणार आहे तो। दरम्यान या बेकायदेशीर मजल्याबाबत संबंधित मिळकत धारकाला नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे असं महापालिका अधिकारी अभिलाषा दळवी यांनी सांगितलं। याबरोबर टॉवर उभारणीला महापालिकेनं कायद्याच्या चौकटीत राहूनच परवानगी दिली असल्याचं नमूद केलंय। तर केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी एक नोटिफिकेशन जाहीर केलंय। त्यानुसार टॉवर्स उभारणी करत असताना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घ्यावी, मात्र नागरिकांच्या हरकती आणि सूचनांची गरज नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे महापालिकेच्या सर्व परवानग्या रितसरपणे घेऊनच टॉवर उभारणीचं काम सुरू आहे असा खुलासा इंडस टॉवर्स कंपनीचे झोनल प्रोजेक्ट अधिकारी देविदास कापरे यांनी केलाय। त्याच्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर स्टॅबिलिटी आणि आपल्याकडे जो सर्वे झालेला असतो, सर्वेच्या रिपोर्टनुसार आपण कामाला सुरुवात करतो। आणि भारत सरकारचा एक गतिशक्ती पोर्टल आहे। पूर्वी कसं होतं की आपण इंडिव्हिज्युअल प्रत्येक नगरपालिकेत किंवा ग्रामपंचायतीत जायचो आणि अर्ज करायचो। आता एक ऑनलाईन प्रणाली आहे, त्याला गतिशक्ती प्रणाली म्हणतो आपण। त्या प्रणालीमार्फत आपण यांना नगरपालिकेला अर्ज दिलेला असतो, नगरपालिकेने त्याच्यावरती कारवाई करून आपल्याला त्याची परमिशन मिळाली। दरम्यान या टॉवर उभारणीबद्दल आणि संबंधित इमारतीच्या एका मजल्याच्या बेकायदेशीररित्या बांधकामाबद्दल माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी दिवसभर संपर्क साधला, मात्र एकही अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही। त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय।